महाराज म्हणतात की बरेच लोक हे आपल्या इंद्रियाच्या अधीन गेलेले आहेत आणि इंद्रियाच्या अधीन गेल्यामुळं म्हणजे त्यांना काय करावं हे लक्षात येत नाही आणि मग ते काय म्हणतात, उचित न कळे इंद्रियाची ओढी, मुखे बडबडी शिकले ते, आपण जाऊन न्यावे नरकास, बळे बेताळीस कुळे जग, आबोलने बोले डोळे झाकुनिया, बडबडवाया दंभासाठी, तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, नाचे देखू वेकी जाणो खरे. तर काही लोक इंद्रियाच्या अधीन गेल्यामुळं काही लोकांना योग्य काय अयोग्य काय हेच कळत नाही आणि ते इंद्रियाच्या ओढीमुळे त्याच्या पूर्णपणे आहारी गेलेले असतात आणि जे काही पुस्तकातून थोडेफार ज्ञान शिकलेले असते ते व्यर्थ बडबड करत असतात. हे लोक स्वतः तर नरकात जातातच, पण त्यांच्याबरोबर पूर्वजांची कुळीही नरकात नेतात. हे लोक जे बोलू नये ते डोळे झाकून बोलतात आणि ते ढोंग पचवण्यासाठी व्यर्थ बडबड करतात, पण त्यात दांभिकपणा त्यांच्या अंगी भरलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या जगात अनुभवी कोण आहे कोण नाहीत आणि दुसऱ्याचे पाहून कोण नाचत असतो हे ओळखण्यास आम्ही तज्ज्ञ आहोत. त्यामुळे आम्हाला खरा प्रकार ताबडतोब समजू शकतो आणि म्हणून तुम्ही इंद्रियाच्या अधीन राहण्यापेक्षा तुम्ही आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करा आणि अध्यात्मामध्ये पुढे जा असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.